एक ही तीर्थ है हिंद में यात्रा के लिए, जहां कटवाए गुरु गोविंद ने बेटे मानवता के लिए। आपण सध्याला पंजाब राज्यातल्या सरहंद शहरामधल्या गुरुद्वारा फतेहगड साहिब येथे आहोत। या गुरुद्वाराचं महत्त्व असं आहे की गुरु गोविंद सिंगांचे दोन छोटे मुलं आणि त्यांच्या आई म्हणजेच केवळ 7 वर्षांचे बाबा फतेह सिंग आणि 9 वर्षांचे बाबा जोरावर सिंग आणि त्यांच्या गुरु गोविंद सिंगांच्या मातोश्री माता गुजर कौरजी या सर्वांचं शहीदी स्थान जे आहे ते इथे आहे। गंगूने ज्यावेळेला गद्दारी केली आणि गंगूने ज्यावेळेस मुघलांच्या हाती माताजी आणि साहेबजाद्यांना सुपूर्द केलं, त्यावेळेस वजीरखानाची जी कचेरी होती ती याच ठिकाणी होती आणि याच ठिकाणी साहेबजाद्यांना बोलावण्यात आलं। त्यांना विविध प्रलोभन देण्यात आले, त्यांना विविध धमक्या देण्यात आल्या, परंतु ते कशालाही बदले नाहीत आणि त्यांनी शेवटी विद्रोहीपणा जो त्यांचा होता तो कायम ठेवणं पसंत केलं। त्यामुळे शेवटी सुच्चानंद याच्या सांगण्यावरून वजीरखानाने त्यांना 2 छोट्या साहेबजाद्यांना याच ठिकाणी भिंतीत चिनून शहीद केलं। त्याच धक्क्यानं माता गुजर कौरजींनी सुद्धा आपले प्राण सोडले आणि त्याही याच ठिकाणी शहीद झाल्या। तत्पूर्वी ते जे कैद होते तो म्हणजे थंडा बुरुज, हा थंडा बुरुजाचं वैशिष्ट्य असं होतं की हा जो थंडा बुरुज होता हा वजीरखानानं उन्हाळ्याच्या दिवसात थंड ठिकाण म्हणून बांधून घेतला होता, कारण बाजूलाच नदी वाहते आणि थंड वारे वाहत येऊन तो बुरुज थंड होतो। परंतु या थंड्या बुरुजाचा वापर तो दुसऱ्या एका कारणासाठी करायचा, तो असा होता की त्याच थंड्या बुरुजामध्ये तो कैद्यांना ठेवायचा आणि कैदी शेवटी कडाक्याच्या थंडीमध्ये गारठून मरण पावायचे। म्हणून त्याच प्रकारे त्याने सुद्धा गुरु गोविंद सिंगांचे 2 छोटे साहिबजादे आणि माताजी यांना तिथंच कैद केलं होतं। परंतु नंतर त्याने साहिबजाद्यांना याच ठिकाणी भिंतीत चिनलं आणि नंतर शेवटी ज्यावेळेस ती भिंत पडल्या गेली त्यावेळेस पुन्हा बघितलं तर साहिबजादे जिवंत होते, ते काही शहीद झालेले नव्हते आणि मग त्याने गळा चिरण्याचे आदेश दिले आणि गळा चिरून अत्यंत करुणपणे या ठिकाणी दोन्ही साहिबजादे शहीद झाले। पैकी बाबा जोरावर सिंग जे होते ते लगेच शहीद झाले, परंतु बाबा फतेह सिंग कितीतरी वेळ या मातीमध्ये तडपत होते। म्हणून ही अत्यंत आदराची आणि अत्यंत पवित्र भूमी आहे। आपल्याला न्यायासाठी, आपल्या लढाईसाठी, आपल्या मूल्यांसाठी जगायला शिकवणारी ही भूमी आहे। म्हणून आपण प्रत्येकाने या भूमीला एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे। धन्यवाद।